लिनियर इक्वेशन. नेक्स्ट वन, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स तुम्ही ऑलरेडी लर्न केलेलं आहे, झालेलं आहे तुमचं, आठवतंय का बघा. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मध्ये गेल्या वर्षी सुद्धा, म्हणजे फॉर द 9th स्टँडर्ड धिस चॅप्टर वॉज देअर इन अल्जिब्रा, होताच तो. त्यावेळेला आम्ही फक्त एलिमिनेशन मेथड शिकवली होती. आता तुम्हाला ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल या दोन नवीन मेथड्स आहेत. मग आता त्या दोन्हीवर प्रश्न येणारच आहेत. मग एलिमिनेशन मेथड आपण कुठे वापरायचे, तर ते वर्ड प्रॉब्लेमला आपल्याला वापरावी लागते. म्हणून एलिमिनेशन मेथडची परत थोडीशी तयारी करा आणि ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल कसा करायचा बघूया. नेक्स्ट वन, आता ग्राफिकल मेथड तुमची झालेली असेल शिकून, एक लक्षात ठेवा, ग्राफ पेपर तुम्हाला मिळतो. ग्राफ पेपर मिळाल्यावर तुम्हाला टीचर्सनी सांगितलेलं आहे, ज्या दोन इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे ती दोन इक्वेशन्स, पहिल्यांदा एक इक्वेशन लिहून घ्यायचं, त्याच्यासाठी एक्सच्या व्हॅल्यूज घ्यायच्या, मनानेच घ्यायच्या, आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. सबस्टिट्युटिंग दोज व्हॅल्यूज ऑफ एक्स इन द गिव्हन इक्वेशन यू विल गेट व्हॅल्यू ऑफ वाय, आणि तो कोऑर्डिनेट तुम्हाला प्लॉट करायचा. माझी एक टीप आहे की एका वेळेला, म्हणजे तुमचं आता त्याच्यावर पुस्तकात आम्ही 5-6 उदाहरणं फक्त दिलेले आहेत ग्राफिकल मेथडसाठी, तर त्या उदाहरणांपेक्षा जास्त उदाहरणं तुम्हाला जुन्या पुस्तकात मिळतील, ती पण सोडवायचा प्रयत्न करा. पण हे जे ग्राफ काढायचं आहे त्यावेळेला पहिल्यांदा ग्राफ पेपर तयार केल्यावर, म्हणजे तुम्हाला जो ग्राफ पेपर मिळेल त्याच्यावर तुम्हाला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढल्यावर तुम्ही एका इक्वेशनचा ग्राफ आधी काढून घ्या, मग दुसऱ्या इक्वेशनचा काढा. आणि एक महत्वाची गोष्ट, इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ दीज टू लाईन्स इज द सोल्युशन फॉर दीज टू इक्वेशन्स, हे लक्षातच ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यानुसार आपल्याला खाली वाक्य लिहावं लागतं, देअरफॉर सोल्युशन ऑफ दीज टू इक्वेशन्स इज, आणि मग खाली लिहायचंय. कारण तुमचा क्वेश्चन कसा असतो, सॉल्व दीज इक्वेशन्स. सॉल्व म्हणल्यावर तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढल्याच पाहिजेत. नेक्स्ट वन, क्रॅमर्स रूलचं बघा. क्रॅमर्स रूलला तुम्हाला दोन इक्वेशन्स एका खाली एक लिहून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर व्हॉट इज डी, व्हॉट इज डी एक्स अँड व्हॉट इज डी वाय, दॅट ऑल्सो यू हॅव टू राईट बिलो दॅट. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फॉर्म्युला वापरून करायच्या. एक्स बरोबर डी एक्स अपॉन डी आणि वाय बरोबर डी वाय अपॉन डी, दिस इज नथिंग बट द क्रॅमर्स रूल. त्याच्यासाठी आपण डिटर्मिनंटचा उपयोग करतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो की क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करा, तेव्हा क्रॅमर्स रूलनीच सोडवायचंय. दुसऱ्या मेथडनी त्यावेळेला सोडवलेल्या 0 मार्क्स मिळतात. त्यामुळे रीड क्वेश्चन केअरफुली. जो क्वेश्चन दिलेला असेल, तुम्हाला 2 इक्वेशन्स दिसत आहेत म्हणून कोणत्याही पद्धतीने सोडून चालत नाही. म्हणून प्रॅक्टिस करा क्वेश्चन चांगला वाचण्याची. चांगलं वाचायला शिका, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. करेक्ट. नेक्स्ट वन, विल गो टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. हा तुमचा सेकंड चॅप्टर आहे. सेकंड चॅप्टर हा तुमचा पूर्वी झालेला नाहीये, म्हणजे 9th मध्ये तुम्ही नाही शिकला. पण एक लक्षात ठेवा की 8th मध्ये तुम्ही ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स पडायला शिकलेला आहात. ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स तुम्हाला पाडता येतात. उदाहरणार्थ x² - 5x + 6 येतात की नाही पाडता. मग आता x - 3 आणि x - 2 त्याचे फॅक्टर झाले. त्या फॅक्टरायझेशनचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे. मग इथे काय येतं, तर ax² + bx + c = 0 हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याला क्वाड्रॅटिक का म्हणतात हे आधी समजावून घ्या. की त्याची डिग्री ही 2 आहे, त्याच्यावरही प्रश्न येतात. त्यामुळे डिग्री 2 आहे म्हणून त्याचं इक्वेशन ते जे आहे त्याला आपण क्वाड्रॅटिक म्हणतो. दिस इज अ लॅटिन वर्ड, क्वाड्रॅटिक. आणि इक्वल टू 0, देअरफॉर इट इज अ इक्वेशन. आणि ह्याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. ax² + bx + c = 0 इज द स्टँडर्ड इक्वेशन, स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. You can solve these equations by 3 methods: factorization method, completing square method, and formula method. All are important one. पण फॅक्टरायझेशन ज्या परत इथे लक्षात ठेवायचंय, जिथे जिथे आपल्याला वेगवेगळ्या मेथड्सनी आपल्याला काही शिकवलेलं असतं, त्यावेळेला क्वेश्चन पेपर मध्ये पर्टिक्युलर मेथड जर आम्हाला हवी असेल तर आम्ही तिथे लिहितो
सॉल्व दिस इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, सॉल्व दिस इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. जर तसं दिलेलं नसेल तर तुम्ही कोणत्याही मेथडनी सोडू शकता, पण आपल्याला तिन्ही मेथड्स यायला हव्यात. आता फॉर्म्युला मेथड हा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वरूनच आलाय. आता मला इथे तुम्हाला एक अत्यंत महत्वाची सूचना द्यायची आहे की टेक्स्टबुक मध्ये कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड साठी आम्ही एक जी पद्धत दिलेली आहे त्या पद्धतीपेक्षा, म्हणजे थर्ड टर्म काढण्याची पद्धत, त्याच्यापेक्षा जुन्या टेक्स्टबुक मध्ये किंवा तुमच्या टीचरनी शिकवलेली मेथड तुम्ही वापरली तरी चालणार आहे. इट इज नॉट नेसेसरी दॅट यू हॅव टू डू बाय दॅट मेथड ओनली. आपण टेक्स्टबुक मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी आम्ही ती घातलेली आहे, पण तुम्ही जुन्या पद्धतीने जरी केलं तरी चालणार आहे. हे एक महत्वाची सूचना. नंतर फॉर्म्युला मेथड, तर फॉर्म्युला पाठच करायचा आहे आणि तो केल्यावर तो जो डेल्टा आहे म्हणजे अंडर रूट मध्ये त्याचा उपयोग करून आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. ते कसे असतात ते पुढे बघूयात. नेक्स्ट वन. आता इथे बघा, हा जो व्हॅल्यू ऑफ डेल्टा म्हणतो आपण बी स्क्वेअर मायनस 4ac आणि बी स्क्वेअर मायनस 4ac हा ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स कशी मिळतात, रूट्स रिअल आहेत का इक्वल आहेत, नॉन रिअल कधी असतील. आता हा एक परीक्षकांचा आवडता भाग आहे की ज्याच्यावर आम्ही खूप लॉट ऑफ प्रॉब्लेम्स वी कॅन कन्स्ट्रक्ट. कसे करू शकतो आम्ही, तर ते जे कन्स्ट्रक्शन आहे तिथे आम्ही एखादा जनरल साधा प्रश्न नाही विचारत. सॉल्व दिस इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड, हे अगदीच साधं झालं. फॉर्म्युला मेथड वापरून तुम्हाला येतच करता, पण आम्ही क्वेश्चन नंबर 5 जो आहे, तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 हा याच्याकडे जरा वेगळं लक्ष द्यायचं आहे. बिकॉज इफ यू नो द बेसिक आयडियाज इन द फ्रॉम द टेक्स्ट बुक, देन अँड देन ओनली यू कॅन सॉल्व द क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आम्ही वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारू शकतो की हा डेल्टावर आधारित आम्ही एखादा क्वेश्चन देऊ तुम्हाला आणि तुम्हाला असं प्रश्न विचारू की वेदर दिस इक्वेशन इज गिवन, आर द रूट्स आर रिअल. आता रूट्स आर रिअल म्हणल्यावर तुम्हाला फक्त टेस्ट काय करायचंय, ए काय आहे, बी काय आहे, सी काय लिहायचं आहे आणि बी स्क्वेअर मायनस 4ac काढायचा. जर तो नेगेटिव्ह असेल तर तुम्ही म्हणतात नॉट रिअल, रूट्स विल नॉट बी रिअल. इथपर्यंत ठीक आहे, हे काम करायला तुम्हाला 4 स्टेप्स पुरणार आहेत. पण पुढचा आमचा प्रश्न असू शकतो की फॉर फाइंडिंग द रूट्स रिअल, फॉर गेटिंग द रूट्स रिअल, व्हॉट कंडिशन शुड बी गिवन ऑन ए बी सी समथिंग. अशा प्रकारचा प्रश्न हा वेगळ्या प्रकारचा प्रश्न पुस्तकात नाही, पण आम्ही या बेसिक कन्सेप्ट विचारू शकतो. म्हणून आपल्याला पुस्तक बारकाईने वाचायचे. ए कसा पाहिजे, बी कसा पाहिजे. बी स्क्वेअर मायनस 4ac हा ग्रेटर दॅन 0 येण्यासाठी बी स्क्वेअर हा 4ac पेक्षा मोठा असला पाहिजे. मग तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला जो दिलेला प्रश्न आहे किंवा जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याच्यामधल्या नंबर्सवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून तुम्हाला क्वेश्चन विचारू म्हणजे तयार करावा लागेल किंवा त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. करेक्ट. नेक्स्ट वन. पुढचा जो चॅप्टर आहे तुमचा अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला 2च फॉर्म्युले पाठ करायचे, टीएनचा आणि एसएनचा. बहुतेक मला वाटतं सगळ्या शाळांमध्ये हे सुरू असेल किंवा झालेलं असेल. तर nth टर्म आणि एसएन याचं डेरिवेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही. त्यामुळे हाऊ टू फाइंड दॅट एसएन, हाऊ टू दॅट टीएन नॉट नेसेसरी. पण पुस्तकातले जे 3.1, 3.2 हे जे एक्सरसाइजेस आहेत त्याच्यातला ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम तुम्ही करा. आता मला एक दुसरी गोष्ट सांगायची की इथे दुसरा एक फॉर्म्युला आपण दिलाय बघा, एसएन इज इक्वल टू n/2 × t1 + tn. म्हणजे लास्ट टर्म आणि फर्स्ट टर्मची ऍडिशन करून त्याला मल्टिप्लाय करायचं. मग हा एसएनचे 2 फॉर्म्युला दिलेत, मग कोणता कधी वापरायचा हा एक प्रश्न आहे आपल्या पुढे की एसएनचा तो पण आहे हा पण आहे, मी कधी वापरू. हे जम्बलिंग आपल्याला टाळायचे. म्हणून ज्या वेळेला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म दिलेली असते त्यावेळेला तुम्हाला दुसरा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि ज्या वेळेला फर्स्ट टर्म लास्ट टर्म दिलेली नाही त्यावेळेला तुम्हाला एन ए डी काहीतरी दिलेलं असेल त्यावरून तुम्हाला एसएन काढायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यावेळेला एक दिलेलं असतं की 27 टर्म्सची ऍड करून दाखवा, ती ऍडिशन किती आहे ते विचारा. म्हणजे हे तुम्हाला जर काढायचं त्यावेळेला एन विल बी गिवन.
जर एन गिवन नसेल तर तो एन काढण्यासाठी तुम्हाला लास्ट टर्म शुड बी गिवन असं काहीतरी कंडिशन तिथे असते. म्हणून क्वेश्चन नीट वाचायचा आणि मग सोडवायला यायचा. एक गोष्ट लक्षात ठेवायची. नेक्स्ट वन, पुढचा जो चॅप्टर आहे हा आता बहुतेक शाळांमध्ये हा चॅप्टर खूप उशिरा घेतात. मला काही हरकत नाहीये, तुम्ही काही करा, कधी करा, पण जीएसटी मध्ये तुम्ही नेमकं काय शिकणार आहात? फायनान्शियल प्लॅनिंगला गेल्या वर्षी आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्सचे प्रॉब्लेम घातले होते 9th स्टँडर्डला. आता आम्ही तुम्हाला जीएसटीचे प्रॉब्लेम घालणार आहोत, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सवर प्रॉब्लेम येणार म्हणजे काय येणार? तर अजिबात मुलांना घाबरायचं कारण नाही. तुम्ही 7वी पास आहात, 8वी पास आहात, म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज काढता येतो. आपल्याला फक्त पर्सेंटेज काढायला शिकायचंय आणि फक्त पर्सेंटेज काढायचं कसं आणि त्याच्या पुढचे प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट स्लाइड. आता इथे बघायचंय की तुम्हाला जो जीएसटी अप्लाय करायचा आहे तर तो अप्लाय करताना कोणती खरेदी केलेली आहे, कोणत्या नंबरवर तुम्हाला जीएसटी काढायचा आहे, किती त्याची कॉस्ट आहे हे बघायचंय. आणि तो जीएसटी काढण्यासाठी आपल्याला पर्सेंटेज फक्त 5च ठिकाणचे काढायचे आहेत. तर 0%चा विचार करूच नका. 5%, 12%, 18%, 28%. आपल्याला हे रेट पाठ करायचे नाहीत. तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे सगळं, हे पाठ करायचे नाहीत आणि तुमचे रेट्स दिलेले असतात क्वेश्चन मध्ये. त्यामुळे क्वेश्चन मधला जो रेट आहे तोच रेट तुम्हाला तिथे वापरायचा आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे फक्त काम काय आहे, पर्सेंटेज काढता येणं इतकं सोपं आहे. त्यामुळे ते काढायला मात्र चुकू नका. आता चुका तुमच्या कुठे येतात? अगदी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या चुका कुठे होतात? आम्ही दिलेलं असतात 2 लाख रुपयाचं, म्हणजे 2 lakhs असं काहीतरी दिलेलं आहे, किंवा 20 lakhs घर खरेदी केलंय, त्याच्यावर तुम्हाला जीएसटी काढायचा आहे. आता 20 lakh, 2 lakh याच्यात 000 वाढलेले आहेत आणि तुम्हाला त्याच्यावर 18%, 28% काहीतरी कॅल्क्युलेशन करायचंय. मग ते करताना तुम्ही 0 लिहायला विसरता. इथे तेवढीच गोष्ट तुम्हाला जपायची आहे की दिलेले आकडे नीट लिहून घेणं आणि म्हणून त्याच्यातले पुस्तकातले प्रॉब्लेम नीट सोडवायचा प्रयत्न करा. ज्या वेळेला टीचर हा शिकवतील हा चॅप्टर, त्यावेळेला तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वर दिलेला जो सॉल्व प्रॉब्लेम आहे तो पहा आणि खालचा प्रॉब्लेम करा. सॉल्व प्रॉब्लेम आम्ही भरपूर दिलेले आहेत आणि अकॉर्डिंग टू दॅट ओनली दे आर गोइंग टू आस्क यू क्वेश्चन. त्यामुळे डोंट वरी अबाउट इट. करेक्ट. नेक्स्ट वन. आता पुढची जी स्लाइड आहे त्याच्यात बघा की हा जो जीएसटी नाही याच्यावरही कितीतरी प्रकारचे प्रश्न तयार करता येतात. तुम्ही आता बाजारात गेलात, ते काय आहे, ही कसली स्ट्रीप दाखवली आहे, जीएसटी म्हणजे तरी काय? तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात तर त्या दुकानामध्ये तुम्हाला जेव्हा रिसीट मिळते, कॉफी प्यायला गेलात तरी त्या कॉफी शॉपची रिसीट असते. तो जो तुम्हाला, आणि रिसीट घेतल्याशिवाय आपण घेऊच नाही कधी. रिसीट घेतल्यावर त्याच्यावर हा एक जीएसटी लिहिलेला असतोच आणि त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रात जर ते करत असाल ट्रान्झॅक्शन किंवा महाराष्ट्रात काही खरेदी करत असाल, महाराष्ट्रामधले तुमचं जो काम असेल तर तुम्ही लक्षात ठेवायचे हे जे पहिले डावीकडे दाखवलेले 2 लाल रंगाचे मध्ये जे नंबर घातलेला आहे तो 29 इथे मी दाखवलाय, पण तो आहे स्टेट कोड. महाराष्ट्राचा स्टेट कोड हा 27 आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या रिसीट्स मिळतील महाराष्ट्रातल्या त्या सगळ्यावर तुमचे पहिले 2 आकडे 27च असणार आहे. जर तुम्ही बाहेर गेलात, कुठे कर्नाटकात गेलात, आंध्रात गेलात, अजून हिमाचल प्रदेश कुठेही गेलात आणि तुम्ही काही खरेदी केली तर तो आकडा बदलणार आहे. ते तुम्हाला म्हणजे चेक करायचंय की आपण काय करतोय आणि आम्हालाही चेक करता येईल की तुम्हाला ते समजलंय का नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही स्ट्रीप जी आहे त्याच्यावर आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत, तेही चांगले सोडवायचा प्रयत्न करा. नेक्स्ट वन. याच चॅप्टर मध्ये आपल्याला इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स म्हणजे काय हे कळणार आहे. त्यावेळेला तुम्ही काय करा, हे 3 जे शब्द आहेत ते लक्षातच ठेवायचे. आता जीएसटी पेएबल म्हणजे हाऊ मच यू हॅव टू पे.
that is output tax minus input tax. That is ITC means that is a credit. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात त्याला, म्हणजेच तो इनपुट आहे. आउटपुट मायनस इनपुट म्हणजे जीएसटी पेएबल. म्हणजे खऱ्या अर्थाने पूर्वी आपण करत होतो बघा, सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस, त्याच्यातून जे होत होतं त्याच्याच प्रमाणे, पण इथे प्रॉफिट नाहीये. इथे आपल्याला काय करायचंय, किती जीएसटी द्यायचा हे काढायचंय. आणि ते काढताना आपल्याला एक खालचा जो फॉर्म्युला आहे, आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी, एवढाच फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे. नेक्स्ट वन, आपल्याला ही जी चेन आहे की, आणि हे व्यवहारातलं उदाहरण आहे की मॅन्युफॅक्चरर खूप वेगळाच असतो. मॅन्युफॅक्चरर काय करतो, होलसेलरला देतो, होलसेलर कडून रिटेलरला माल जातो, रिटेलर कडून आपल्याला माल मिळतो, आणि तो माल मिळाल्यावर आपण जे पे करतो ते किती स्टेजेस मधून गेलंय, तर त्या प्रत्येक स्टेजला जीएसटी कॅल्क्युलेट केला जातो. हा जो कॅल्क्युलेशन केलेला भाग आहे तो कसा करायचा आहे, टेक्स्टबुक मध्ये अतिशय उत्तमरित्या चित्रानुसार ते दाखवलेलं आहे. ते म्हणून परत एकदा सांगते की तुम्ही ज्या वेळेला हा चॅप्टर वर्गात शिकवला जाणार आहे त्यावेळेला टीचरनी सांगितलं की उद्यापासून आपण फायनान्शियल प्लॅनिंग घेऊ, की त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही पूर्णपणे हा फायनान्शियल प्लॅनिंगचा चॅप्टर वाचून ठेवा. नुसतं वाचलात तर तुम्हाला वर्गात काय शिकवतात ते कळेल, कारण वर्गामध्ये फक्त प्रॉब्लेम घेतले जाणार. त्याची थिअरी अशी शिकवताना एकदम पुढे पुढे जावं लागतं, कारण एवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जर आधी टेक्स्टबुक वाचलं तर तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल. तर हे अतिशय महत्वाची हे ट्रेडिंग जे आहे, त्या ट्रेडिंग मध्ये पुस्तकातले जे प्रॉब्लेम्स आहेत, सॉल्व प्रॉब्लेम्स आहेत, ते सॉल्व प्रॉब्लेम एकदा तुम्ही वहीत पुढे लिहून काढलेत दिवाळीच्या सुट्टीत तर फार बरं होईल, म्हणजे तुम्हाला पुढे कळेल. याच्यामध्येच आपल्याला पुढे अजून याचे प्रॉब्लेम्स आहेत वेगळे, ते प्रॉब्लेम्स त्याच्यावरचं वेटेज वगैरे किती आहे, शेअर्सचं वगैरे त्याचं तुम्हाला पर्सेंटेज किती काढावं लागतं, किती दलाल द्यावे लागते, हे सगळं तुला कळेल तुम्हाला, पण ते आता मी बोलत नाही. आपल्याला इनऑल अभ्यास फक्त सांगायचा आहे. त्याच्या पुढे जाऊयात. प्रोबॅबिलिटी एक चॅप्टर आहे, अतिशय सोपा चॅप्टर आहे. काही शाळांमध्ये तर तो आधीच घेतलेला असेल, पण तो घेणं योग्य आहे, म्हणजे मुलांना कॉन्फिडन्स पण येऊ शकतो. तर याच्यामध्ये फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, आणि तो फॉर्म्युला म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन द इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस. हे पाठच करायचंय. मग आता इथे मी स्लाइडवर लिहिलंय सेट्स 9 स्टँडर्ड म्हणजे काय, तर तुम्ही 9वी मध्ये असताना सेट्स शिकला. सेट्स मध्ये आम्ही तुम्हाला कर्ली ब्रॅकेट मध्ये तुम्हाला आम्ही एलिमेंट्स लिहायला सांगितले होते. त्याचाच उपयोग इथे इव्हेंट लिहिताना करायचा आहे. इव्हेंटला बॉक्स ब्रॅकेट चालत नाही किंवा राऊंड ब्रॅकेट चालत नाही. इव्हेंट्स मधले जे पॉइंट्स आहेत, सॅम्पल पॉइंट्स, ते लिहिताना तुम्हाला कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहायचे आहेत. म्हणजे ह्या काही टिप्स लक्षात ठेवा की पुस्तकात दिल्याप्रमाणे आहे का नाही आधी बघा. मनाने तुम्ही कोणतीही ॲब्रिव्हेशन्स पण वापरायची नाहीत, कोणतं स्वतःही मनाने काही बदल करायचा नाही. या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही प्रॉब्लेम करू शकता. करेक्ट. नेक्स्ट वन. नेक्स्ट बघा. आता त्याच्यातल्या कोणत्या टर्मिनॉलॉजीज आहेत, आउटकम्स म्हणजे काय, इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय, सॅम्पल स्पेस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये पुस्तकात आपण काही गोष्टी अशा केलेल्या आहेत. 3 इव्हेंट्स दाखवलेले आहेत. एक टॉसिंग ऑफ कॉइन, थ्रोईंग द डाईस, 1 डाय और 2-3 डाईस, हे पण दाखवलेलं आहे. आणि तिसरे आपण घेतलेत की नंबर कार्ड, त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स घेतलेत. आणि त्याचबरोबर आपण प्रॉब्लेम्स घेतलेत पत्त्यांचे, म्हणजे प्लेइंग कार्ड्स. प्लेइंग कार्ड्सवरचे सुद्धा प्रोबॅबिलिटी आहे. खरा प्रोबॅबिलिटीचा उगम किंवा ते सुरुवात कशी झालेली आहे प्रोबॅबिलिटीची, तीच गॅम्बलिंग मधून झाली आहे, म्हणजे पत्त्याच्या ह्याच्यातूनच ती झालेली आहे. त्यामुळे आपल्याला ते घेणं भाग आहे, आणि आपण त्याच्यामध्ये त्याचं चित्र वगैरे काही काढायचं नाहीये, आपल्याला नुसतंच त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट वन. पुढच्या ह्याच्यात बघा, 6वा चॅप्टर आहे तो शेवटचा. त्या चॅप्टर्स मध्ये तुम्हाला मीन मीडियन मोड काढायचा आहे. गेल्या वर्षी तुम्ही काढलेला आहे, तुम्हाला कळालेलं आहे मीन म्हणजे काय, मीन मीडियन म्हणजे काय, मोड म्हणजे काय. मग गेल्या वर्षी आणि या वर्षी फरक काय आहे,
गेल्या वर्षी तुम्ही जो मीन मीडियन मोड काढलात त्यावेळेला तुम्हाला दिलेला डाटा हा अनग्रुप्ड होता. आता जो डाटा आहे तो ग्रुप्ड आहे आणि म्हणून आपण ग्रुप डाटाचे मीन मीडियन मोड काढण्याचे फॉर्म्युले आपण यावेळेला पाठ करणार आहोत. मग फॉर्म्युले कसे आहेत बघूयात पुढच्या ह्याच्यात. पुढची स्लाइड बघूया. आता मीनच्या सुद्धा 3 मेथड्स आपण दिलेले आहेत. डायरेक्ट मेथड, ॲझ्युम मीन मेथड, स्टेप डिव्हिजन मेथड. परत माझी तीच कंडिशन आहे. ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारलेला असेल त्याच पद्धतीने तुम्हाला तीच मेथड वापरून केलं तरच मार्क मिळतात. कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला तिन्ही मेथडनी सोडवता येणार आहे. पण ज्या तुम्हाला अशा वेळेला मग जिथे काही दिलेलंच नाही, फाइंड द मीन असं देत नाहीत खरं. फाइंड द मीन बाय ॲझ्युम मीन मेथड किंवा स्टेप डिव्हिजन मेथड असंच देतील. पण जर दिलेलं नसेल तुम्ही डायरेक्ट मेथड वापरू शकता. करेक्ट. नेक्स्ट वन. आता मीडियनचा एक फॉर्म्युला आहे. कसा काढायचा, काय काढायचा आहे तुम्हाला वर्गात शिकवलं जाईल. माझं एक म्हणणं आहे की ते तुम्ही ज्या वेळेला वर्गात शिकवलं जाईल किंवा पुस्तक तुम्ही वाचाल त्यावेळेला तुम्ही एक चांगलं टेबल करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पुस्तकात मीडियन काढण्यासाठी असा कॉलम किती करायचे, पुढे स्टेप डिव्हिजन आधीचे मीन काढायचे त्यालाही किती कॉलम करायचे, याचं पण प्लॅनिंग करण्यासाठी रिव्हिजन इज मस्ट. आता तुम्ही हे क्लास आता जॉईन केलेला आहे सफलचा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही मटेरियल दिलं जाईल. ते मटेरियल विशेषतः मुख्य काय आहे की तुम्हाला पेपर्स दिले जातील. ते जे पेपर्स आहेत ती प्रॅक्टिस पेपर्स असतील. त्या प्रॅक्टिस पेपरमध्ये जे प्रॉब्लेम दिलेले असतील ते तुम्ही काळजीपूर्वक करा आणि ते प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला घरीच करायचा आहे. तिथे काही पहिल्यांदा एखादा पेपर तुम्ही बघून केला तरी चालेल, पण बघताना तुमचं अशी प्रॅक्टिस करा की किती कॉलम करायचे, कॉलमची विड्थ किती पाहिजेत. म्हणजे दिलेला क्वेश्चन पेपर हा जणू काही बोर्ड पेपर आहे असं समजावून तुम्ही करा. बोर्ड पेपरला आलेलं आहे असं समजायचं आणि लिहायचं. आता हा मीडियनचा फॉर्म्युला आहे. पुढचा जो फॉर्म्युला आहे तोही बघूयात. पुढचा मोडचा आहे. नेक्स्ट वन. हे फॉर्म्युला आता खाली जे ते दिलेले आहेत टर्मिनॉलॉजीज, एल म्हणजे काय, F1 म्हणजे काय, हे आपल्याला लिहायचं नाही. मीडियनला पण नाही, मोडला पण नाही. आपण फॉर्म्युला लिहिणार आणि आपल्या डाटामध्ये जो गिव्हन डाटा आहे, जो आपल्याला हे दिलेले आहेत कॉलम्स दिलेले, त्याच्यामध्ये एल काय आहे, त्याच्यामध्ये F1 काय आहे, हे नंबर्स फक्त लिहिणार आहोत. हे आपल्याला माहितीसाठी पहिलं दिलेलं आहे. आपल्याला हे डेफिनेशन्स लिहायच्या नाहीत, आपल्याला फक्त नंबर्स लिहायचे. करेक्ट. नेक्स्ट वन. पुढे बघा. आपल्याला ग्राफ म्हणजे आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये काय काय आहे ते बघा. आपल्याला मीन मीडियन मोड काढण्याचा एक ते फॉर्म्युले तर करायचेच आहेत आणि शिवाय आपल्याला ग्राफ्स काढायचे. तुम्ही बार डायग्राम खूप काढलेले आहेत, 8वीत 9वीत सगळीकडे काढलेले आहेत. आपल्याला आता 3 ग्राफ शिकायचे आहेत. ते म्हणजे हिस्टोग्राम, दुसरा आहे तो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि तिसरा आहे तो म्हणजे पाय चार्ट. हे तिन्ही ग्राफ्स हे आपल्याला 3 पैकी 2 हे परीक्षेला येतातच. त्यामुळे एक जनरली पाय चार्ट हा काढायला येऊ शकतो किंवा वाचायला येऊ शकतो आणि इकडे दुसरे येऊ शकतात. तर त्या तिन्ही याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. पुस्तकात भरपूर उदाहरणं दिलेली आहेत प्रॅक्टिससाठी. त्या सगळे ग्राफ जर तुम्ही काढलेत तर तुम्हाला फायदा होईल. नेक्स्ट बघा. आता इथे मी मुद्दाम एक असा ग्राफ दाखवलाय की हा हिस्टोग्राम मी म्हणलंय. आता हिस्टोग्राम अशा म्हणजे हा हिस्टोग्राम मी आता तुम्हाला सांगते हा चुकीचा आहे. तुम्हाला नुसतं तो दिला जाईल आणि ज्या वेळेला तुम्ही हिस्टोग्राम खरा शिकाल वर्गामध्ये त्यावेळेला कशा कशाची गरज असते, काय लागतं त्याला हिस्टोग्रामला, क्लासेस शुड बी कंटिन्युअस, हे ह्या ज्या बारकाई गोष्टी आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक ऐका, शिका. ज्यावेळेला टीचर्स शिकवतील त्यावेळेला पूर्ण वर्गात लक्ष द्या आणि मग ते ग्राफ काढण्याचा प्रयत्न करा. कारण एखादी चुकीची आकृती देऊन व्हॉट इज रॉंग इन दिस फिगर अशा प्रकारचा प्रश्न बोर्डाला येऊ शकतो. इज इट अ हिस्टोग्राम? इफ यू आर रायटिंग नो देन यू हॅव टू जस्टिफाय युअर आन्सर. अशा प्रकारचे प्रश्न असतात. मग जस्टिफिकेशनला तुम्ही काय देणार ते जस्टिफिकेशन आपल्याला खूप काळजीपूर्वक लिहायचं असतं. करेक्ट. नेक्स्ट वन.
आता पुढच्या वेळेला असं येईल करेक्ट ग्राफ पण देतील आणि करेक्ट ग्राफ वरून तुम्हाला एखादं टेबल तयार करायला सांगणं असा सुद्धा प्रश्न असू शकतो. म्हणजे याच्यासाठी आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. टेबलवरून ग्राफ काढता येणं आणि ग्राफ वाचून टेबल तयार करता येणं. नेक्स्ट वन, पाय डायग्रॅमला. आता पाय डायग्रॅमला ग्राफ पेपरची गरज नसते. तुम्ही त्या आन्सर शीटवरच तो काढायचा आहे. त्यावेळेला टेबल तयार केलंच पाहिजे आणि मग तुम्हाला पाय चार्ट काढायचा. पाय चार्टला कशा प्रकारे काढायचे ते आपण बघूयात. तुमचे टीचर शिकवत त्यावेळेला बघताय. करेक्ट. पुढचं जाऊयात, पार्ट 2 कडे जाऊयात आपण. हा, आता मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये आपल्याला एकूण परत 7 चॅप्टर्स आहेत. 7 चॅप्टर्सची परत मॅथमॅटिक्स पार्ट 2चं आणि याचं काही वेगळं नाहीये. म्हणजे आपल्याला जे दिलेला फॉर्मॅट आहे, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट इज द सेम फॉर पार्ट 2. त्यामुळे त्याच्यात प्रश्न येत नाही. आता त्याच्यात कसं परत लक्ष द्यायचंय ते बघूयात. नेक्स्ट वन, पहिला चॅप्टर आहे तुमचा सिमिलॅरिटी. आता ह्या सिमिलॅरिटी मध्ये तुमचा झालेला आहे तो वर्गात आता सगळीकडे झालेला असलाच पाहिजे. मला तुमचं एका ठिकाणी लक्ष वेधायचंय की रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स हा पहिल्या पानावरच पहिलं आपलं कंटेंट आहे. ह्या कंटेंट मध्ये आणि पुढे तुम्हाला प्रॉब्लेम आहे की एरियाज ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स. इथे बरीच मुलं गफलत करतात. इथे हे ट्रायंगल सिमिलर दिलेले नाहीत. रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगलला आपल्याला बेस आणि हाईटचाच विचार करून प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. त्यामुळे 1.1, 1.2 सगळे इम्पॉर्टंट आहेत. सगळे प्रॉब्लेम्स पुस्तकातले नीट करा आणि मगच तुम्हाला त्याचे मार्क मिळतील. करेक्ट. नेक्स्ट वन, आता या सिमिलॅरिटी मध्ये अजून काय काय शिकणार आहोत आपण. बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. बीपीटी इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट थिअरम. आता मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट थिअरमची हे सांगणार आहे. सिमिलॅरिटी मधला पहिला आहे तुमचा बीपीटी. त्याच्यातच खाली अजून एक आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. त्याचाही एक थिअरम आहे. तर पहिल्या 3 चॅप्टर मध्येच थिअरम आहेत. सिमिलॅरिटी, सेकंड चॅप्टर इज पायथागोरस थिअरम अँड थर्ड चॅप्टर इज सर्कल. मुलांनो एक लक्षात ठेवा, या 3 चॅप्टर मधले जे थिअरम आहेत मी तुम्हाला सांगतेच कोणते करायचे. तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला तिन्ही चॅप्टर मधले 2 तर नक्कीच चॅप्टर तुमचे शिकून झालेले आहेत. तिसरा सुरू असेल किंवा होईल पुढे. तर तिसऱ्या चॅप्टर मध्ये सर्कल मध्ये जरा जास्त आहेत, पण इथे आपल्याला थोडे कमी आहेत. म्हणजे पहिल्या याच्यात 2च आहेत महत्वाचे थिअरम आणि त्या 2 पैकी एक येतोच, हे लक्षात ठेवायचंय. मग आता बीपीटी जर लिहायचं असेल तर बीपीटी आम्ही पुस्तकात लिहून दिलेलं आहे. पूर्णपणे त्याचं प्रूफ म्हणजे फिगर, गिवन, टू प्रूफ, कन्स्ट्रक्शन सगळं आहे. तुम्ही पुस्तकात बघून एकदा थिअरम लिहून काढा. हे लक्षातच ठेवा की टेक्स्टबुक ही तुमची गाथा आहे. त्याच्यात पुढे ठेवायचं टेक्स्टबुक आणि उतरून काढायचं. सेकंड रिव्हिजनच्या वेळेला पुस्तकात जे आम्ही काय एबीसी PQR नावं दिलेली असतील व्हर्टायसेसला, चेंज द व्हर्टायसेस अँड देन राईट डाऊन युअर कॉपी डाऊन ऑल दीज थिअरम्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. त्यामुळे हा एक महत्वाचा भाग लक्षात ठेवा की बीपीटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि हाऊ टू प्रॅक्टिस फॉर द रायटिंग थिअरम्स. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी वर प्रॉब्लेम येतोच एक तरी, पण तो MCQ टाईप असेल किंवा वेगळा असेल. तर पुस्तकात ज्याप्रमाणे दिलेले ते करा. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी वापरून पुढे प्रॉब्लेम करायचेच आहेत. अँगल एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आहे, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम अँड प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. ऑल आर इम्पॉर्टंट वन, नॉट फॉर थिअरम, फॉर द न्यूमेरिकल एक्झाम्पल्स अँड अदर प्रॉब्लेम्स. नेक्स्ट वन, आता बीपीटी कसा करायचा तयार, काय करायचंय ते बघा. अँगल बायसेक्टर हा आपला तयारच पाहिजे, पण रायटिंगला तो येत नाही. त्याचं न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणून आपल्याला बीपीटी करायचाच आहे. बीपीटी आपल्याला क्लिअर लिहायला येतोच, त्यामुळे त्याचं प्रूफ तयारच ठेवा. अँड प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टरचे न्यूमेरिकल एक्झाम्पल्स येऊ शकतात आणि वी हॅव टू यूज दीज अँगल बायसेक्टर थिअरम फॉर रायटिंग अदर प्रूफ्स. करेक्ट. नेक्स्ट वन,
एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट थिअरम. पहिला मी बीपीटी सांगितला, तसाच एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल सांगितला. हाही चांगला तयार करून ठेवा. पूर्णपणे ते पुस्तकातलं प्रूफ असं उतरून काढा आणि ते त्याची प्रॅक्टिस करा. करेक्ट. बाकीचे प्रॉब्लेम थिअरम्स आहेत त्याच्यावर न्यूमरिकल एक्झाम्पल्स येतात, पण फॉर रायटिंग द प्रूफ हे लिहिलंच पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायचंय, फॉर थिओरिटिकल प्रूफ्स, फॉर द प्रूफ्स ऑफ थिअरम, यू हॅव टू ड्रॉ फिगर. विदाउट फिगर नो क्रेडिट. तुम्हाला एकही मार्क मिळणार नाही फिगर काढली नाही तर. फिगर पेपरमध्ये असली तरी काढायचीच आहे, नसली तरी तुम्ही काढायची. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्हाला दिलेलं नसेल त्या त्या वेळेला फिगर काढलीच पाहिजे जॉमेट्रीला, आणि मगच तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट वन, पुढच्या याच्यामध्ये पायथागोरस थिअरम. दिस प्रूफ इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हे आपल्याला तयारच करायचं आहे. म्हणजे पायथागोरस थिअरमचं प्रूफ आणि जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी हेही तयारच करायचं आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी आपण आधी केलेली आहे, त्याच्यावर न्यूमरिकल एक्झाम्पल्स येतातच. आम्ही पुस्तकामध्ये त्याची ऍक्टिव्हिटी बेस दिलेलं आहे. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी ती पण तुम्हाला तयार करायची आहे. करेक्ट. नेक्स्ट वन, पायथागोरस थिअरम वर अपोलिनियस थिअरम एक आहे. अपोलिनियस थिअरम आपल्याला प्रूफ त्याचं तयार करायचं नाही, त्याच्यावर न्यूमरिकल एक्झाम्पल मात्र येतच. त्यामुळे त्या थिअरमवर पुस्तकात फार कमी उदाहरण आहेत. तर तुम्ही ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे क्वेश्चन पेपर्स वेगवेगळ्या प्रकारचे, वेगळ्या शाळेचे, तुमच्या सोसायटीचे कुठलेही असतील, त्याच्यामध्ये अपोलोनियस थिअरमवर आलेले प्रश्न हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ऑल विल बी न्यूमरिकल एक्झाम्पल्स. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट वन. नेक्स्ट वन, इथे सर्कल चॅप्टरकडे जातोय आपण. सर्कलमध्ये ही जी फिगर आहे त्या फिगरवर आधारित 1 मार्काचा प्रश्न परीक्षेला येतोच. त्यामुळे आपल्याला एक्सटर्नली टचिंग, इंटरनली टचिंग सर्कल्स आर गिवन, देन हाऊ टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 सेंटर्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. याच्यावर एमसीक्यू टाईपचा क्वेश्चन किंवा 1 मार्क क्वेश्चन विल बी देअर शुअरली. नेक्स्ट वन, आता बघा, टँजंट थिअरम इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. पण टँजंट थिअरम पेक्षा त्याचा कॉन्व्हर्स इम्पॉर्टंट आहे. त्याच्या कॉन्व्हर्सचं प्रूफ आपल्या पुस्तकात व्यवस्थित दिलेलं आहे. तर सर्कल मधल्या इम्पॉर्टंट थिअरम मध्ये कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम आणि टँजंट सेगमेंट थिअरम बोथ आर इम्पॉर्टंट वन. या दोन्हीची प्रूफ्स नीट लिहून काढा. टँजंट सेगमेंट थिअरम हा तुम्हाला तुमच्या टीचरनी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी दिलेलाच असेल, तर तो तुम्ही चांगला तयार करा, म्हणजे मग तुम्हाला त्याचे मार्क मिळतील. करेक्ट. पुढे नेक्स्ट वन, अजून काय काय, आर्क्स ऑफ सर्कल आहे, कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क्स आहे, थिअरम्स रिलेटेड टू कॉन्ग्रुएंट आर्क्स, देन इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमच्या जरी 3 प्रॉपर्टीज असतील, डिफरंट स्टेजेस असतील, तरी आपल्याला एकच विचारली जाते परीक्षेमध्ये, पण त्याच्यावर फार न्यूमरिकल एक्झाम्पल जास्त येतात. त्याचं प्रूफ जास्त कोणी विचारत नाही, त्यामुळे आपल्याला न्यूमरिकल एक्झाम्पल चांगलीच तयार करायची. आणि शेवटचा थिअरम खाली जो दिलाय तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सगळा लिहून काढायचा आहे. त्याचं सुद्धा प्रूफ आम्ही पुस्तकात पूर्ण दिलेलं नाही, ते तुम्ही पूर्ण करायचंय. आणि परत परत वेगवेगळी नावं देऊन त्याच क्वाड्रिलॅटरलची हे व्हर्टायसेसची नावं चेंज करून तुम्ही ते परत पूर्ण करायचंय. त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. करेक्ट. नेक्स्ट वन, आता कोणतं आहे अजून, तर टँजंट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन 10th स्टँडर्ड. तर टँजंट सिकॅन्ट अँगल थिअरम इज ऑल्सो देअर. इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स अँड टँजंट सिकॅन्ट सेगमेंट थिअरम. हे थिअरम आपल्याला प्रूफला येत नाहीत, पण न्यूमरिकल एक्झाम्पल आणि थिओरिटिकल एक्झाम्पल्स विल बी दॅट. हे लक्षात ठेवायचं आहे. थिओरिटिकल एक्झाम्पल्स पण त्याच्यावर असू शकतील. याच्यातल्या काही थिअरमचे प्रूफ्स आपण ऍक्टिव्हिटी बेसनी दिलेले आहेत, आम्ही चौकटी पूर्ण करून दिलेल्या नाहीत. यू हॅव टू कम्प्लीट दिस बॉक्सेस फ्रॉम युअर टेक्स्टबुक, देन यू विल गेट द आन्सर. तर ह्याचे सगळी प्रूफ्स
ही तुम्ही लिहून काढा. ऍक्टिव्हिटी बेस्डची आहे. पुस्तकात आम्ही ऍक्टिव्हिटीज बेस्डला 4पेक्षा 6पेक्षा जास्त बॉक्सेस रिकामे दिलेले असतील. तुम्ही सगळेच्या सगळे सोडवण्याचा प्रयत्न करा आणि बॉक्स आधी लिहायचा नाही. आधी पूर्णपणे प्रूफ लिहायचं आणि मग जिथे तुम्हाला बॉक्स करायला सांगितले तिथे बॉक्स करायचा. ही एक पद्धत असते. नेक्स्ट वन, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. अत्यंत सोपा आणि तुम्हाला मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे. तर आता ह्याच्यात कोणते काय दिलेले आहेत आम्ही टेक्स्टबुक मध्ये घातले आहेत. तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये सिमिलर ट्रँगल कन्स्ट्रक्ट करा. हा प्रॉब्लेम 4 किंवा 3 किंवा 4 मार्काला येणारच, हे लक्षात ठेवायचं आहे. पुस्तकात आपण दिलेले आहेत कन्स्ट्रक्शन. काही शाळांमध्ये ते लगेच आधी सुद्धा सुरू करतात. वी डोंट माइंड, कधी तुम्ही सुरू करा, कधी घ्या, पण सिमिलर ट्रँगल काढता यायलाच पाहिजे. आणि ते काढताना ज्या पॅरलल लाईन्स काढायच्या त्या का काढायच्या, का नाही काढायच्या, याच्यावर आधारित क्वेश्चन्स विचारले जातात. त्या का काढायच्या, त्याच्यावर जो क्वेश्चन नंबर 5 आहे त्याच्यात काही प्रश्न असतात. विच थिअरम इज यूज फॉर धिस कन्स्ट्रक्शन, अशा प्रकारचा प्रश्न आहे. पुस्तकामध्ये कन्स्ट्रक्शनचं आपण प्रूफ दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन कशी करायची, त्याचे बेस काय आहे तो पण दिलेला आहे आणि त्याचं थिअरी पण दिलेली आहे. तर ती तुम्ही नीट वाचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि सगळ्या कन्स्ट्रक्शन हाताने स्वतः करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग तुम्हाला नंबर बदलून फक्त त्याच्यात येणार आहेत, अँगल्स फक्त बदलले जातील. त्याचे जे लेंथ आहे ना, दिलेल्या ट्रँगलची लेंथ आणि अँगल एवढं चेंज होईल, बाकी काही नाही. आणि व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट, अशी कन्स्ट्रक्शन करायची असेल तर 2 सेपरेट ट्रँगल्स असतात. आणि जेव्हा 1 व्हर्टेक्स इज कॉमन तेव्हा एकात एक कन्स्ट्रक्शन असते. ह्या गोष्टी आपणच स्वतः ठरवायच्या आणि करायच्या. नेक्स्ट वन, पुढच्या बघा. आता तुम्हाला 2 प्रकारच्या टँजेंट्स काढायच्या. एक सर्कलला फ्रॉम द पॉइंट आउटसाइड द सर्कल 2 tangents विल बी ड्रॉन. आणि दुसरं एक करायचं आहे, इफ द पॉइंट इज गिवन ऑन द सर्कल वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द टँजेंट. तर त्याच्यातली ही जी कन्स्ट्रक्शन आहे ही महत्वाची आहे. त्याचा थिअरम आपण आधी केलेला आहे. कन्स्ट्रक्शन का करायची आणि ह्या अशी एखादी कन्स्ट्रक्शन करून दिलेली असताना त्याच्यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 3-4 असे पॉइंट दिले जातील की व्हाय यू हॅव टू ड्रॉ द अनदर सर्कल फॉर दॅट, व्हाय यू हॅव टेकन एम, व्हाय यू हॅव जॉईन ओपी, अशा प्रकारचे प्रश्न खाली दिले जातात. आणि देन व्हॉट यू आर गोइंग टू गेट, व्हाय पीए इज द टँजेंट, व्हाय बीपी इज अ टँजेंट, अशा प्रकारचे प्रश्न असतात. म्हणजे नुसती कन्स्ट्रक्शन काढणं ह्याच प्रश्न असतो असं नाही, तो असतोच, पण तो क्वेश्चन नंबर 3 मध्ये किंवा 2 मध्ये सुद्धा असेल. पण 5th क्वेश्चन मध्ये कन्स्ट्रक्शनवर आधारित क्वेश्चन्स विचारून प्रश्न तयार केला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट वन, आता इथे बघा दोन्ही कन्स्ट्रक्शन मी दाखवल्या. इफ द पॉइंट इज गिवन ऑन द सर्कल अँड पॉइंट इज गिवन आउटसाइड द सर्कल. ते दोन्ही टँजेंट्स कशा काढलेल्या आहेत, काय काढलेल्या आहेत ते आपल्याला विचारत घ्यायच्यात. आणि 3 प्रकारच्या कन्स्ट्रक्शन आहेत. सिमिलर ट्रँगलचे 2 कन्स्ट्रक्शन्स आहेत आणि ह्याच्याही 2 कन्स्ट्रक्शन्स आहेत. सगळे आपल्याला तयार करणं जरुरीचं आहे. नेक्स्ट वन, कोऑर्डिनेट ज्योमेट्री इज द 5th चॅप्टर. इन कोऑर्डिनेट ज्योमेट्री you have to find distance between 2 points. कोऑर्डिनेट ज्योमेट्रीचा जो बेस आहे तो आपण थोडासा 9th स्टँडर्ड मध्ये केलेला आहे, पण तो अल्जेब्रात होता. त्याच्या वेळेला x1 x2 y1 y2 म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला त्याची पुढची स्टेज आहे ती म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला कसा येतो, सेक्शन फॉर्म्युला कसा येतो. त्याचं आपल्याला डेरिव्हेशन कोणी विचारणार नाहीये, पण आपल्याला एक काम करायचं आहे की युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला यू हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. हा प्रश्न येतोच. सेक्शन फॉर्म्युल्यावर सुद्धा प्रश्न येईल. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असू शकतील, म्हणून आपल्याला ते चांगले फॉर्म्युले तयार करायचे. नेक्स्ट वन, पुढे बघा. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला हाही आपल्याला हे फॉर्म्युले तयारच करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. आणि कोऑर्डिनेट ज्योमेट्री पुढचा जो नेक्स्ट आहे भाग, नेक्स्ट वन, स्लोप काढणं. फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. स्लोप ऑफ द लाईनचा पहिला अर्थ समजावून घ्या.
कशाला म्हणायचं स्लोप? आपण ज्यावेळेला एखाद्या रस्त्याने जातो आणि त्यावेळेला किंवा एखादा चढ चढतो, सायकलवरून तुम्ही पुढे चाललेला आहात, टेकडीवरून जायचंय आणि टेकडीवरून सायकल जाऊ शकत नाही लवकर, कारण आपल्याला हातात धरूनच चालायला लागते. आपण म्हणतो काय स्लोप आहे. म्हणजे काय? तर स्लोपचा अर्थ असा आहे, की ज्यावेळेला ती लाईन आहे, स्लॅन्टिंग लाईन, त्यावेळेला त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईनशी जो झालेला टँजंट आहे, अँगल, तो अँगल जसा वाढतो तसतसा स्लोप वाढतो. ही गोष्ट पुस्तकात दिलेली आहे, पण ते वर्गामध्ये ज्यावेळेला ते शिकवलं जाईल त्यावेळेला नीट लक्षपूर्वक ऐका. नाहीतर टीचर्सला विचारा तुम्ही, जर कळालं नाही तर, की काय याच्यामध्ये अर्थ आहे, की त्या टँजंटचा आणि ह्याचा काय संबंध, ते विचारा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर y2 - y1 आणि x2 - x1 जर 2 पॉइंट दिलेले असतील लाईनचे, तर तुम्हाला त्याचा स्लोप काढता येतो. ही जर लाईन स्लॅन्टिंग असेल, अशी तिरकी असेल, तर तो एम कसा असेल. नंतर जी पॅरलल असेल, तर ती पॅरलल असेल एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला असेल, तो स्लोप कसा असेल. किंवा 2 लाईन्स पॅरलल असतील तर त्याचा स्लोप सेम असतो. या गोष्टींवर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. करेक्ट. नेक्स्ट चॅप्टर बघूया. ट्रिग्नोमेट्री हा गेल्या वर्षी तुम्ही शिकलेला भाग आहे. ट्रिगोनोमेट्री मध्ये काय आहे, तर बेसिक थिंग यू नो व्हाय वी आर युजिंग ट्रिग्नोमेट्री अँड व्हाय वी आर स्टडिंग दिस. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. कारण ट्रिग्नोमेट्री ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की ज्याच्यावर तुम्हाला खूप फायद्याचं होणार आहे. आणि ट्रिग्नोमेट्री हा व्यवहारातला भाग आहे. तर याच्यावर आपण गेल्या वर्षी 3 हे शिकलेलो आहोत, रेशोज. त्याचे जे इन्व्हर्सेस आहेत ते आपण यावर्षी शिकणार आहोत. म्हणजे कोणते बघा. नेक्स्ट वन, पुढच्या ह्याच्यात कोणते येतात. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा म्हणजे काय तुम्हाला अनुभव आलेला आहे. आता कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा म्हणजे त्याचेच फक्त तुम्हाला रेसिप्रोकल्स घ्यायच्या. त्याला ही नवीन नावं आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, की ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, या 3 बेसिक आयडेंटिटीज आहेत. ह्या आयडेंटिटीज कशा तयार होतात, त्याचं एखाद्याचं प्रूफ सुद्धा परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. आणि उरलेली प्रूफ्स तयार करायची असतात. आणि उरलेल्या आयडेंटिटीज, काही आयडेंटिटीज तुमच्या पुस्तकात दिलेल्या आहेत. यू हॅव टू सॉल्व दोज आयडेंटिटीज. दॅट मीन्स यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम LHS अँड रीच अप टू RHS. या प्रकारेच तुम्हाला ते करायचं आहे आणि त्याचा फायदा होणार आहे. नेक्स्ट वन. आता हे गेल्या वर्षी हे नव्हतं, पण आता या वर्षी अजून काय आहे तुम्हाला, की ज्यावेळेला अँगल ऑफ एलिव्हेशन अँड डिप्रेशन हे कशासाठी लागणार आहे, तर एखाद्या झाडाची उंची तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. किंवा एखादा टॉवर असेल, तर तो टॉवरच्या वरच्या बाजूला तुम्ही उभे आहात. मग त्या खाली तुम्ही तळाला तुमची एखादी जर स्कूटर तुम्ही पार्क केली असेल, ती त्याच्या बेसपासून, टॉवरच्या बेसपासून कुठे आहे हे तुम्हाला शोधायचंय. याचा उपयोग या पायलट्सला जास्त होतो. त्याचा फायदा घेऊन, म्हणजे ट्रिग्नोमेट्री इज व्हेरी व्हेरी युजफुल इन मॅथमॅटिक्स अँड इन फिजिक्स अँड ऑल सायन्सेस ऑल्सो. म्हणून आपल्याला याचा अभ्यास करायचा, टू फाइंड द डिस्टन्स अँड फाइंड द हाईट. याच्यासाठी आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन शिकायचं. अँड लास्ट चॅप्टर, नेक्स्ट वन, last chapter is mensuration. It is very 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 important one. Whatever you have learned from 3rd standard, 4th standard, you have to repeat it again. तुम्हाला एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ क्वाड्रेटर सगळं झालेलं आहे. त्याचा काही थोडा थोडा उपयोग करून आपल्याला इथे काही प्रॉब्लेम सोडवायचे असतात. आर्क ऑफ अ सर्कल, लेंथ ऑफ द आर्क, एरिया ऑफ सेक्टर आणि एरिया ऑफ सेगमेंट, याच्यावर आपण काही फॉर्म्युले बघूयात. नेक्स्ट वन. पुढे फॉर्म्युले मी एकत्र केलेले आहेत. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टर मधले जेवढे फॉर्म्युले तुम्ही सोडवाल तेवढे सगळे फॉर्म्युले एका कागदावर लिहून रोजच्या रोज ते म्हणा. काही फॉर्म्युले तुमचे झालेले आहेत, काही व्हायचे. आता हा जर स्लाइडवर दिसत आहे ते सगळं व्हायचंय तुमचं शिकून, ते होईल. ते शिकवल्यावर हे सगळे फॉर्म्युले कसे आले, काय आले, हे जर आपल्याला याचा बेस कळाला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आता आपण ज्या 3 डायमेन्शनल फिगर्स आहेत, नेक्स्ट वन, 3D फिगर्स आहेत, त्यातली राईट सर्क्युलर सिलेंडर आहे. त्याच्या पुढचे फिगर आहे तुमची राईट सर्क्युलर कोन आहे. नेक्स्ट वन. आता ह्या राईट सर्क्युलर सिलेंडर मध्ये आपल्याला काय काय काढायचं आहे, कट सरफेस एरिया काढायचा आहे, टोटल सरफेस एरिया काढायचा आहे,
व्हॉल्यूम काढायचा आहे. हा भाग आपण 8वीत आणि 9वीत शिकलेलो आहोत. ते झालेलं आहे आपलं. आपल्याला फक्त आता रिपीट करायचंय. नेक्स्ट बघूयात. राइट सर्क्युलर कोनचे सुद्धा काही फॉर्म्युले तुम्ही केलेले आहेत. कर्व्ड सरफेस एरिया 9th मध्ये तर आम्ही ऍक्टिव्हिटी बेसली शिकवलाय तुम्हाला. व्हॉल्यूम कसा काढायचा सांगितलेलं आहे. आता तुम्हाला यावर्षी स्फिअर हा एक नवीन भाग आहे. स्फिअर सुद्धा तुम्ही याच्यात पूर्वी शिकलेला आहात, पण त्याचा स्फिअरचा सुद्धा आपण भाग केलेत. पण स्फिअर, कोन, स्फिअर नंतर राईट पहिला जो आहे तुमचा म्हणजे फ्रस्टम, हे सगळे जे आहेत ह्याच्यावरचे मिक्स्ड प्रॉब्लेम यावर्षी आहेत तुम्हाला. मिक्स प्रॉब्लेम म्हणजे काय, की एखाद्या हे असेल आयर्न बॉल आहे, त्याच्यापासून तुम्हाला काही क्यूब्स तयार करायचे, कोन तयार करायचे आणि त्याच्यावर तुम्हाला काय काय लागणार आहे, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर लागणार, व्हॉल्यूम ऑफ कोन लागणार. हे सगळं तुम्हाला करता येईल. म्हणजे मिक्स प्रॉब्लेम म्हणजे एकापासून दुसरं काही तयार केलेलं असेल तर त्याच्यासाठी वापरण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात घ्यायच्यात. आणि पुढचा जो भाग आहे, पुढची स्लाइड बघा, फ्रस्टम, हा मात्र नवीन आहे. तर याचे फॉर्म्युले नो डेरिव्हेशन. तुम्हाला याच्यावरच्या व्हॉल्यूमवर जास्त प्रॉब्लेम येतात, तर त्याचा फॉर्म्युला मात्र ते पाठ करून ठेवा, त्याचा फायदा होईल. तर मला वाटतं हे सगळे आपले फॉर्म्युले आपल्याला पुढच्या वेळेला तयार करायचे आहेत आणि हे जसजसं शिकवलं जाईल तसतसं तुमचं लिखाण हे खूप छान पाहिजे. म्हणजे फक्त एकच स्लाइड आता मला दाखवायची आणि मग मी थांबणार आहे. नेक्स्ट वन, की हाऊ टू स्टडी. व्हेरी इम्पॉर्टंट वन, की आता काय अभ्यास करायचा आहे. तर जेवढे चॅप्टर झाले ते तुम्ही केअरफुली वाचा. रीड युअर टेक्स्टबुक केअरफुली. प्रत्येक चॅप्टर जेवढे झाले ते तर तुम्हाला वाचता येईल. त्यातला बारकावा म्हणजे इफ यू रीड लाऊडली नो, देन यू कॅन रिमेंबर ऑल दी सिम्बॉल्स ऑल्सो. देअरफॉर रीड लाऊडली. सॉल्व ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम ऑन युअर ओन. पुस्तकातले सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचे कॉन्फिडन्स तुमचा वाढेल. आणि कॉन्फिडन्स वाढण्यासाठी खूप फायदा होईल, की टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम आम्ही फक्त नंबर बदलून वगैरे विचारणार आहोत. टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम पेक्षा बाहेरचे प्रॉब्लेम्स हे फक्त तुम्हाला 3च आहेत वेगळे येणार आहेत क्वेश्चन नंबर 4 मध्ये. तर त्या प्रॉब्लेम पण ते रिलेटेड ते टेक्स्टबुकच असणार आहेत. टेक्स्टबुकच्या बाहेरचे क्वेश्चन्स असले तरी ते सिलेबसच्या आउट ऑफ नाही आहेत. त्यामुळे तुम्ही करा. आणि आत्ता तुम्हाला आम्ही परवानगी दिली आहे, डोंट वरी अबाउट मिस्टेक्स. आता तुम्ही चुका करा, पण त्या चुका दुरुस्त करून घ्या. सॉल्व विथ कॉन्फिडन्स. ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम यू सॉल्व विथ कॉन्फिडन्स अँड डोंट बी अंडर डिप्रेशन. आत्तापासून मला काहीच येत नाही, मला काही येत नाही असं काही म्हणायचं नाही. आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर, तुम्हाला सगळे मदतीला आहोत. तुमचे पेपर आम्ही तपासून देणार आहोत. तुमच्या चुका दुरुस्त करून इथे सांगितल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही इतर मुलांना पण सांगा की इथेही तुम्हाला ही सुविधा मिळते. तुमचे फ्रेंड सर्कल तुम्ही वाढवा, म्हणजे तुम्ही डिस्कशन मध्ये त्याच्यात सहभागी व्हाल. तुम्हाला सफल सारखे लोक तुम्हाला तुमच्या मागे आहेत. तुमचे बोर्डाचे काही पेपर्स तुमच्याकडे आहेत, ते सगळे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आधीच्या लोकांकडून तुम्ही त्यांचे प्रिलिमचे पेपर सुद्धा मागून घ्या आणि त्यांचा अभ्यासाचा प्रयत्न करा आणि मॅथमॅटिक्सचा सुद्धा एन्जॉयमेंट घ्या. विश ऑल द बेस्ट. आय विल वेट हिअर ऑनली. ओके. इन्स्ट्रक्शन जे रायटिंगच्या नंतर पण बघूया. ओके. थँक्यू सर. थँक्यू.